धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. सीमा पाटील मॅडम, आमचे मित्र रेमंडचे सुनील पाटील साहेब, ते सेफ्टी विभाग जरी असले तरी याच्यात पूर्णपणे ते सांभाळतात. युवा सेनेचे शहरप्रमुख अमोल मोरे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे भारतीताई काळे, या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर स्वातीताई निवेदिका, समोर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नर्स सिस्टर आणि उपस्थित बंधू भगिनी, नक्कीच आधीच्या माहिती दिल्यानुसार आजची काळाची गरज आहे आणि नर्सिंग क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावरती वाव सुद्धा आहे. आज आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारतीताई काळे एक संस्था चालवतात आणि या संस्थेच्या माध्यमातून असं म्हटलं तर रोजगार सुद्धा नर्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे. करण्याची सवय आपल्याला म्हटलं तरी एक नर्सिंग म्हटलं एक सेवेचा रोल आहे. कारण तर अधिक महत्वाचा रोल कोणी बजावत असेल तर नर्स सिस्टरच आपला हा रोल महत्वाचा बजावत असते की आलेल्या पेशंटला आवश्यकता काय आहे. जर इमर्जन्सी मध्ये जर त्याला काही कशाची गरज असली तर सर्वात पहिले तर मी म्हणेन की याचं जे नाव आहे स्वप्न साकार फाउंडेशन, या नावातच सगळं आलं. स्वप्न साकार फाउंडेशन हे जे इथे त्यांचे नर्सिंगचे जे स्टुडंट्स आहेत, हे असे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे की ज्यांचं आयुष्यात स्वप्न होतं काहीतरी करायचं, आपल्या पायावर उभं राहायचं, एक म्हणजे पेशंट्सची म्हणा रुग्णसेवा, हे त्यांनी विडा उचलून त्यांनी हे इन्स्टिट्यूट जॉईन केलं. आणि हेल्थ प्लस ही हेल्थ सिस्टममध्ये हेल्थच्या मेडिकल फील्डमध्ये त्यांनी नर्सिंगचा कोर्स जॉईन करून एक हेल्दी ॲटमॉस्फिअर आणि हेल्थ असिस्टंट म्हणून नर्सिंग प्लस लॅब टेक्निशियन्स, एक्सरे टेक्निशियन्स, सिटी स्कॅन सेंटरला असे वेगवेगळे यांचे कोर्सेस जे आहेत ते सगळे जॉईन केलेले पूर्ण सगळ्यांनी. मला असं वाटतं की नर्सिंग ही जी ब्रांच आहे ही मी म्हणेल की अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये रुग्णांच्या जास्त जवळ डॉक्टरपेक्षाही नर्सिंग स्टाफ असतो. त्याच्यामुळे एखाद्या हॉस्पिटलचं जे इम्पॉर्टन्स म्हणा किंवा सक्सेस म्हणा, तो तिथला नर्सिंग स्टाफ कसा आहे, तो पेशंटकडे कसं लक्ष देतो, तो स्वतःचं काम किती सिन्सिअरली करतो याच्यावर अवलंबून जास्त आहे. कारण डॉक्टर हा कम्पॅरेटिव्हली कमी वेळ पेशंटच्या सानिध्यात असतो. एक दोनदा राऊंड घेतील किंवा जेव्हा कन्सल्टिंगला येतील पेशंट तेव्हा बघतील किंवा जे काही असेल ऑपरेशन म्हणा नाही म्हणा. आता आमचं गायनॅक हॉस्पिटल आहे तर तिथे गायनॅक पीडियाट्रिक, तर आम्ही पुन्हा वेळ जाणार डॉक्टर. पण नर्सिंग स्टाफ हा त्यांची ड्युटी 24 तास एकानंतर एक जे ड्युटी करत असतात तर ते कंटिन्यू तेवढा वेळ नर्सिंग स्टाफच त्या पेशंटसोबत पेशंटच्या रिलेटिव्हसोबत असतो. त्याच्यामुळे तुम्हा सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना म्हणा की जे पास आउट झालेले आहेत, जे ऑलरेडी नर्सिंग जे जॉब्स करत आहेत किंवा जे वेगवेगळ्या पदांवर सुद्धा इथे सिनियर सुद्धा बसलेले आहेत, आता लोखंडेमाने पण बसलेले आहेत, तर हे सगळे जण जे आहेत त्यांना मला एवढंच माझं तुमचं म्हणणं असतं की तुम्ही हा जो जॉब स्वीकारला आहे तो पूर्णपणे त्याच्यात एकदा तुम्ही घरातून निघाले, हॉस्पिटलला आले किंवा आपल्या ड्युटीवर आले तर आयडियली तुम्ही ते सगळं उतरायचं असतं. घरचं जे काही आहे ते सगळं सोडून द्यायचं. एकदा तिकडे एंटर झालं, आपण पेशंट समोर आलो, डॉक्टर असो, नर्सिंग स्टाफ असो, सगळ्यांचं म्हणजे आपला हसरा चेहऱ्यावर दिसला पाहिजे. मनीषा मोहन पाटील.
अभिनंदन मॅडम. अभिनंदन मॅडम. यानंतर आहे अधिपरिचारिका तुळजाळ सावता माने. यानंतर आहे शिल्पा अमोल पाटील. मॅडम. यानंतर आहे PHN जनरल हॉस्पिटल जळगावच्या अर्चना रतन भास्कर. अभिनंदन मॅडम. यानंतर आहे अभिनंदन मॅडम. यानंतर सिस्टर इंचार्ज. अभिनंदन मॅडम. सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथील पुरस्कार आता आपण जे संपन्न केले. साबळे परदेशी. छाया पाटील. छाया पाटील. त्यानंतर आहे संगीता मुपारे. सेवापती सिस्टर्स यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. खूप खूप अभिनंदन मॅडम. डायलिसिस डिपार्टमेंटच्या या सर्व त्यानंतर आहे कांदाई हॉस्पिटल जळगाव येथील मीरा विक्रम पाटील. शशिकला सिस्टर. ओके, बरं का मग.